रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गैनीनाथ महाराज की जय. संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज की जय. संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय. आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. आज आपण वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित 5व्या भागामध्ये जीवनचरित्र, कथा आणि काही दृष्टांत पाहणार आहोत. यापूर्वी आपण 1 ते 4 या 4 भागांमध्ये संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित कथा पाहिलेली आहे. त्यामध्ये आपण पहिल्या भागामध्ये संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज यांचा जन्म, त्यांचे आजीने केलेले संगोपन, तसेच गुरुवर्य बंकट स्वामीजी यांनी त्यांना आळंदी येथे नेऊन वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण दिले, हा भाग पाहिलेला आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज हे श्री क्षेत्र गैनीनाथ गड या गडावर गादीवर महंत झाले, हा भाग पाहिलेला आहे. जीवनचरित्राच्या तिसऱ्या भागामध्ये आपण जीवनातील सत्यकथा, काही दृष्टांत आणि केलेले कार्य याविषयी आढावा घेतलेला आहे. तसेच संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज यांच्या जीवनचरित्र कथेतील 4थ्या भागामध्ये आपण त्यांची वाचासिद्धी आणि त्यावर आधारित काही दृष्टांत, तसेच भाऊंनी केलेले समाजासाठीचे कार्य याविषयी माहिती घेतलेली आहे. आज आपण 5व्या भागामध्ये संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज यांच्या जीवनचरित्रातील काही दृष्टांत आणि त्यापुढील काही भाग पाहणार आहोत. आपण प्रवचन रूपी सेवेला प्रारंभ करून वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज यांच्या जीवनकथेवर आधारित आपण काही भाग या प्रवचन रूपी सेवेमध्ये घेणार आहोत. त्यापूर्वी आपण आता प्रार्थनेने सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री शंकराय नमः. पंढरीनाथाची लेकरे आम्ही, माय बाप विठोबा सांभाळी आम्हा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. तुझवीन शंभो मज कोण तारी. संत चरणी वंदे
वंदन करुणी, संत चरणी वंदन करुणी, प्रारंभ करूया प्रवचन गोड, प्रारंभ करूया प्रवचन गोड। वामन भाऊंचे नाम स्मरुनी, वामन भाऊंचे नाम स्मरुनी, वाढवू हा भक्ती प्रमोद, वाढवू हा भक्ती प्रमोद। हे देवा, तुझे नाम माझ्या मुखी नेहमी वसू दे आणि प्रवचनाच्या ओठी तुझे गाण सदैव असू दे। भक्तिमार्गी चालण्यासाठी मजला तू मदत कर। संतांची शिकवण सदा माझ्या हृदयात धर, हृदयात धर। ओम नमो शिवाय। साम सदा शिवार्पणमस्तु। आज आपण संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रवचन रूपी सेवेला प्रारंभ करत आहोत। आज 5व्या भागामध्ये आपण संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांचे जीवनचरित्रावरील काही कथा आणि त्या पुढील भाग पाहणार आहोत। आपण मागील भागामध्ये पाहिले भाऊंची वाचासिद्धी, म्हणजेच धनुष्यातून निघलेला बाण, फेकलेला दगड आणि बंदुकीतून निघलेली गोळी। एकदा भाऊ शब्द बोलले की तो खराच होणार आणि तो नेहमी खराच होत असतो। याचे अनेक दृष्टांत आपण पाहिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपण प्रवचन रूपी सेवा सुरू करत आहोत। आज देखील आपण भाऊंच्या अशाच काही दृष्टांताचे विवेचन आजच्या भागामध्ये करत आहोत। मागील भागामध्ये आपण पाहिले होते, जेव्हा गुरु बंकट स्वामीजी हे मरणाच्या शेवटच्या अवस्थेत होते, त्यावेळी संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे राक्षस भुवन येथे शनिदैवत दर्शन करण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी त्यांना रात्रीच्या वेळी स्वप्नात दृष्टांत झाला होता आणि ते रात्रीच्या वेळी लगोलग तेथून घोड्यावर बसून त्यांच्या गावी नेकनूर येथे गेले होते। त्यावेळी शेवटच्या अवस्थेत त्यांचे गुरु बंकट स्वामीजी हे होते। गुरु आणि शिष्यांची भेट झाली होती, म्हणजेच ज्यावेळी गुरूंचा देह विलीन होणार होता त्यावेळी गुरूंनी भाऊंना बोलावून घेतले होते आणि ती त्यांची शेवटची भेट होती। असाच आणखी एक प्रसंग आहे, असाच एक प्रसंग आहे संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांचे आद्य गुरु, ज्यांनी संत श्रेष्ठ वामनभाऊ यांना तुळशीची पवित्र माळ गळ्यामध्ये घातली, ते आद्य गुरु म्हणजेच भाऊंचे चुलते तुकाराम सोनवणे। अशीच वद्य वारी होती आणि गडावर कीर्तन संपन्न झाले। कीर्तन संपन्न झाले, आलेले लोक गेले आहेत आणि अचानक भाऊंच्या दोनही डोळ्यातून आसवे टपटप पडू लागली आहेत। जवळ असणारे अनुयायी सेवक ते पाहत आहेत, भाऊ भाऊ काय झालं तुम्हाला, कशाचा त्रास होत आहे? तेव्हा भाऊंनी सांगितले, घोड्याला खोगीर घाला आणि मला आत्ताच्या आत्ता फुलसांगवी येथे जायचे आहे। त्यांच्याबरोबर एक जोडीदार घेतला। वेळ रात्रीची होती आणि भाऊ फुलसांगवी या आपल्या मूळ गावी आलेले आहेत। तेथे येऊन पाहतात तो काय आद्य गुरु असणारे त्यांचे चुलते तुकाराम सोनवणे यांचे देहावसान झालेले आहे। ही गोष्ट भाऊंना अंतर्मनाने कळलेली आहे आणि भाऊ तेथे आलेले आहेत।
म्हणजेच भाऊ अंतर्मनाने सर्व जाणत होते, भाऊंना अंतर्मनाने सर्व समजत होते, असाच हा एक दृष्टांत आहे. आणि जे संत आहेत त्यांना हे सर्व कळत असते असे आपल्याला म्हणावेच लागेल. तेथे आल्यानंतर त्यांनी आपले आद्यगुरु यांचे दर्शन घेतलेले आहे आणि नंतर पुढील अंत्यसंस्कार करून नंतर भाऊ गैनीनाथ गड येथे आलेले आहे. म्हणजे काही वार्ता नाही, निरोप नाही, तरीही आपले आद्यगुरु असणारे आपले चुलते यांच्या अंत्यसंस्काराला भाऊंना जाता आले आणि त्यांचे शेवटचे दर्शनही घेता आले. असे हे आपले संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज, संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे मनाने अतिशय मायाळू होते. ते कधी कधी रागवत असत, परंतु राग हा त्यांना थोड्या वेळ पुरता असे. जर ते जवळच्या कुणावर रागवले तर त्याला पंक्तीला घेऊन जेवल्याशिवाय जेवत नव्हते. असं मायाळू अंतःकरण भाऊंचं होतं. चुलते गेले त्याचे दुःख भाऊंना झालेले आहे आणि मग भाऊ थोडेसे उदास झालेले आहे. गडावर होती समाधी लीन, अंतर्मनाने जाणली वार्ता. गुरु गेले अन काळ फिरला, पण हृदयातील नामे नसे हरपले. आता जे चुलते आहेत ते गुरु आहेत आणि ते गेलेले आहेत हे भाऊंना अंतर्मनाने कळलेलं आहे. शिष्याला होता गुरुचा प्रकाश, हृदयात त्याचा दीप उजळला. जगास कळली दुःखद वार्ता, पण वामन भाऊ शांत राहिले. ज्या गुरूंनी जीवन घडवले त्यांनी अंतरीच दर्शन दिले. शब्दा वाचून समजले सत्य, भक्ती मार्गाची नवी वाट मिळाली. लहान असताना चुलते असणारे आद्य गुरु तुकाराम सोनवणे यांनीच संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती वामनभाऊ महाराज यांना भक्ती मार्गावर आणलेला आहे आणि त्यांना वारकरी शिक्षण संस्थेत बंकट स्वामीजींबरोबर पाठवलेलं आहे. म्हणूनच घडले संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज, म्हणूनच घडले संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज. त्यांच्या जाण्याने जरी भाऊंना दुःख झाले तरी ते वर मात्र शांतच राहिलेले आहे. आपले गुरु म्हणजेच आपले चुलते आपल्याला सोडून गेले, हे अंतरीचे दुःख त्यांनी आतच दाबून ठेवले. आणि आता आपले आद्य गुरु हे आपल्याला दिसणार नाहीत हे भाऊंनी समजून घेतलेले आहे. त्यांनी आपला भक्ती मार्ग जो आपल्या चुलत्यांनी म्हणजेच आद्य गुरूंनी सांगितलेला आहे तो मात्र चालू ठेवलेला आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये माऊली 6व्या अध्यायातील 145 क्रमांकाच्या ओळीत सांगतात, जे जे आपले स्वरूप जाणती ते ते परपिंड न म्हणती, आपण तया ते निवांती स्वरूप जाणूनी. म्हणजेच जे आत्मज्ञानाने स्वतःचे स्वरूप ओळखतात ते कोणालाही परक मानत नाहीत. त्यांना सर्वत्र आपला आत्माच दिसतो, त्यामुळे ते दुःखातही शांत राहत असतात. म्हणजेच जरी आद्य गुरु गेले तरीही भाऊ हे शांत राहिलेले आहेत, कारण त्यांना दुःखात सुद्धा तो आत्मा आपलाच आहे असं वाटत आहे. ते आद्य गुरुला सुद्धा परक मानत नाहीत, ते माझेच आहेत, आपलेच आहे असा भाव भाऊंच्या मनात आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला उपदेश करताना सांगत आहेत. 2ऱ्या अध्यायातील 20 क्रमांकाचा श्लोक आहे, न जायते मियते वा कदाचिन नाय भूत्वा भविता वान भयाः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरम. म्हणजेच काय तर हा आत्मा हा
कधीही जन्म घेत नाही आणि तो कधीही मरत नाही. तो नित्य शाश्वत आहे आणि अविनाशी आहे. त्याचा कधीही नाश होऊ शकत नाही. नाश होतो तो शरीराचा, नाश होतो तो या देहाचा, पण देहामध्ये असणारा जो आत्मा आहे तो अविनाशी आहे. त्याचा कधीही अंत होत नाही, तो कधीही नष्ट होत नाही, त्याचा कधीही शेवट होत नाही, असं भगवंत हे उपदेश करून अर्जुनाला सांगत आहे. कीर्तन संपल्यानंतर ज्यावेळी त्यांनी फुलसांगवी गावी आलेले आहेत त्यावेळी त्यांनी सर्व प्रकार सत्य पाहिलेलं आहे आणि त्यांना गुरु गेल्याचं दुःख झालं आहे, असा हा प्रसंग आहे. अशा प्रसंगाचं बोध भाऊंना अंतर्मनाने होतो आणि ते त्यावेळी सर्व जाणत आहेत आणि आपले दुःख हे समाजासाठी दाबून ठेवत आहे. कारण त्यांना समाजाला प्रकाश द्यायचा आहे, समाजाला नेहमी मार्गदर्शन करायचं आहे, उद्बोधन करायचं आहे की जरी माणूस गेला तरी त्याचे विचार आत्मसात करायचे आहेत. म्हणून स्वतःच दुःख न करता ते समजून घेत आहेत आणि आत्मा नश्वर आहे हे समजून ते शांत बसत आहेत. अशा प्रकारे आद्य गुरु गेल्यामुळे जरी दुःख झाले तरी ते समाजाला जाणू देत नाहीत. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, चिखल असो, काहीही असो, भाऊंचं कार्य अविरतपणे चालू आहे. ते कधीही थांबत नाहीत आणि कधीही समाजाला मार्ग दाखवण्यासाठी रखडून बसत नाहीत, आतमध्ये बसत नाहीत. नेहमी ते बाहेर आहेत आणि समाजाबरोबर संपर्कामध्ये आहेत. कोठेही गेले तरी भाऊ हे पारावर बसतात आणि पारावर बसून तेथे सर्व नागरिकांना बोलावून घेतात, सर्वांची मायेने चौकशी करतात आणि सर्वांना ज्ञानदान करत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशीच एक वेळची घटना आहे. भाऊ एका कारखान्यावर गेलेले आहेत. कराड तालुक्यातील तो कारखाना आहे आणि तेथे गेल्यानंतर तेथे असणारा जो मुकादम आहे त्याला बोलावून घेत आहे, परंतु तो काही येत नाही. अनेक वेळा निरोप पाठवले परंतु तो येईना. शेवटी त्यातील भाऊंचा सेवक असणारा एक जण म्हणाला, भाऊ नाही येऊ देत, त्याला काही फरक पडत नाही, आपण दुसऱ्या सगळ्यांकडून देणगी घेऊया. कारण भाऊ हे देणगी गोळा करण्यासाठी गेले होते. गडाचे बांधकाम चालू होते आणि गड बांधण्यासाठी पैसा हवा होता, म्हणून भाऊ देणगी गोळा करत होते. तेव्हा भाऊही म्हणतात, नसेल यायचे तर नाही येऊ देत, त्याचे बहुधा संपले असावे. हा शब्द वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ भाऊंच्या तोंडून गेलेला आहे आणि तो शब्द त्या मुकादमाला कळलेला आहे. भाऊंचा शब्द प्रमाण असतो, सत्य असतो, हे सर्व ज्ञात आहे. तो ऐकून मुकादम पळत पळत येत आहे. त्यावेळची गोष्ट आहे आणि तेव्हा भाऊंना 1900 रुपये इतकी देणगी त्या मुकादमाने दिली आहे. परंतु आधीच भाऊंच्या तोंडातून शब्द गेलेला आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि सर्वांना जेवू घातलेले आहेत. भाऊ क्षमा मागतो, मला उशाप द्या. पण नाही, भाऊंचा गेलेला शब्द आहे, धनुष्यातून गेलेला बाण आहे, तो माघारी येणार कसा. भाऊंनी स्मित हास्य केलेलं आहे आणि आम्ही येतो असं त्या मुकादमाला म्हटलेले आहे. तेथून ते अकलूजच्या कारखान्याकडे गेलेले आहेत आणि नंतर रात्रीच्या वेळी जे होऊ नये
तेच झाले, जे घडू नये तेच घडले. तो मुकादम प्रवास करत असताना अपघात झालेला आहे आणि तो जागेवरच गतप्राण झालेला आहे. असे बोल आहेत संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती वामनभाऊ महाराज यांचे. भाऊंना अंतर्मनाने कळले म्हणून त्यांनी 2 सेवक माघारी पाठवले आणि काय बातमी आहे ती पाहून या सांगितले. तर होय, जे घडू नये असे वाटत होते तेच घडलेले आहे. तो मुकादम हा त्या रात्री गतप्राण झालेला आहे, असे शब्द भाऊंचे आहेत. भाऊंचे शब्द खरे आहेत हे सर्वांना माहीत असतं आणि भाऊ पटकन काही वाईट बोलतील म्हणून लोक त्यांच्यापासून थोडेसे लांबच राहत असत. परंतु ज्यांना भाऊंची माया कळत असे ते म्हणत आपण जर भाऊंचे ऐकले तर भाऊ रागावून काहीही बोलत नाहीत. मग का बरं आपण संतांपासून लांब राहायचं? जे भाऊ आपल्याला सांगतील ते आपण ऐकूया असं म्हणणारे अनेक नागरिक हे नेहमी भाऊंच्या जवळ असत. नेहमी भाऊंकडे दर्शनासाठी माणसांची रीघ लागत असे. कीर्तन संपले की अनेक लोक भाऊंकडे येत, दर्शन घेत, भाऊंना देणगी देत आणि भाऊंकडून पवित्र तुळशीच्या माळा गळ्यात घालत असत. कारण व्यसनांचा आणि मांसाहाराचा तिटकारा भाऊंना होता. ते प्रबोधन करत व्यसन करू नका, व्यसनापासून दूर राहा, मांसाहार तर अजिबात करू नका. अरे तुम्ही ज्या प्राण्यांचा मांस खाता त्यांच्यात पण देव आहे, त्यांच्यात पण ईश्वरी अंश आहे, त्यांच्यात जीव आहे. जर तुम्हालाच कोणी मारलं तर कसं होईल? मग का बरे त्या मुक्या प्राण्यांना मारता? त्यांना मारू नका आणि मांसाहार करू नका असं भाऊ सर्वांना सांगत असत. आणि त्यामुळे माळा घाला, कीर्तनात या, भजन करा, प्रवचन करा हे भाऊंचे नेहमी समाजाला सांगणे होते. भाऊ तसंच नेहमी सांगत असत. असे हे दृष्टांत हे खरे आहेत आणि भाऊ हे नेहमी समाजात वावरत असत आणि समाजाबरोबर राहत असत. अशीच एक वेळची गोष्ट आहे. चिंचोली या गावात म्हणजे जेथे गहिनीनाथ गड आहे तेथेच एक व्यक्ती आलेला आहे आणि तो व्यक्ती बरोबर मिलिटरी घेऊन आलेला आहे. त्याने काय केले? गडावर आला आणि भाऊंचे दर्शन घेतलेले आहे. भाऊंचे दर्शन घेऊन तो उगीच इकडे तिकडे मिलिटरी घेऊन फिरत आहे आणि अचानक त्याने काय केले? जवळपास असणारे मुस्लिम लोक त्यांना पकडले. मुस्लिम लोक पकडले, बांधून ठेवले आणि अशा प्रकारे हिंसाचार करत तो मिलिटरी घेऊन आलेला माणूस तेथून जात असे. त्यावेळी भाऊंनी हे पाहिले. भाऊंनी पाहिले की त्याने मुसलमानांना पकडलेले आहेत, मुस्लिम लोकांना पकडले आहे. म्हणून भाऊ त्याच्याकडे धावले आणि त्याला म्हटले, अरे आत्ताच माझे दर्शन केले आणि हे काय करतो आहेस? तू या माणसांना का पकडत आहे? तेव्हा तो आडदांड असणारा माणूस म्हणतो कसा, भाऊ या लोकांनी त्रास दिलाय आणि तुमची एकदाची पीडा मी काढून टाकतो, यांना मी मारून टाकतो. तेव्हा भाऊ म्हणाले, अरे तुझ्याकडे काही दयामाया आहे की नाही? ह्या माणसांनी काय केले आहे आणि मला या माणसांचा काहीही त्रास नाही, मला कशाची यांची पीडा? हे लोक त्यांचे ते कष्ट करतात, काम करतात आणि त्यांचे ते उपजीविका करत आहेत. मला ते का पीडा देतील आणि तू त्यांना का मारत आहेस? त्यांना मारू नकोस. भाऊंचा दम सज्जड दम असे. भाऊ म्हणतात, तू जर या मुस्लिम बांधवांना मारणार असशील तर मी अन्नत्याग करेन. आणि तो माणूस हट्टाला पेटलेला आहे की आता मी यांना गोळ्या घालून मारतो. तेव्हा भाऊ तेथेच थांबलेले आहेत आणि अन्न पाणी वर्ज केलेलं आहे. 2 दिवस झाले, माणूस ऐकेना.
शेवटी त्याच्या अंतर्मनात दयामाया आली आणि त्याने ते मुस्लिम लोक सोडून दिले आणि भाऊंना म्हणतो, भाऊ आता तरी पाणी प्या, माझ्याकडून चूक झाली, इथून पुढे मी असा हिंसाचार करणार नाही. तेव्हा भाऊ त्या आडदांड माणसाला म्हणाले, आधी पवित्र तुळशीची माळ घाल आणि मला सांग, इथून पुढं मांसाहार करणार नाही आणि उगीच कुणाला त्रास देणार नाही, व्यसनाच्या आहारी जाणार नाही. भाऊंच्या बोलण्याप्रमाणे त्या माणसाने पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली आणि भाऊंना सांगितले, भाऊ इथून मागे मी जे वागलो ते चुकले, पण आता इथून पुढे मी हिंसाचार करणार नाही, व्यसनाच्या आहारी जाणार नाही आणि मांसाहार सुद्धा करणार नाही. अशा प्रकारे भाऊंनी अनेक माणसांच्या मनात दयाभाव हा उत्पन्न केलेला आहे आणि हिंसाचार करू नका ही गोष्ट भाऊंनी अनेक जणांना समजावून सांगितलेले आहे. अहिंसेची ताकद असते कशी, पहा आता ही अहिंसेची ताकद ही कशी आहे ती पाहिजे आहे. हातात होती शस्त्र तीव्र, कापायला उठले जीव, क्रोधनावर मती भ्रष्ट, दयेचा झाला लोप, थांबवाया आले संत भाऊ, हात जोडूनी केली विनवणी, दयेमध्ये आहे बल, हिंसा क्षणभंगुर प्रेम मर, उपोषण करुणी सत्य गाजले, कुणाचा विचार मनी विरले, शत्रुत्व विसरुणी प्रेम जडले, जगात प्रेमाचा दीप उजळला. म्हणजेच जो हिंसा करण्यासाठी आला होता तो हिंसा न करता त्याच्या मनात दयेचा भाव निर्माण झालेला आहे. जो खुणाचा विचार त्याच्या मनात होता तो तिथेच विरलेला आहे आणि त्याने भाऊंना नम्रतेने हात जोडलेले आहेत आणि आता भाऊंना सांगितलेलं आहे, मी सर्व जगावर प्रेम करील, कारण मी सुद्धा एक माणूस आहे, मी सुद्धा एक माणूस आहे, मी आता इथून पुढे माणसांबरोबर माणुसकीने वागेल. अशा प्रकारे कोणत्याही धर्माचा माणूस असला तरी त्याच्यासाठी दयाभाव उत्पन्न असेल ती संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्या अंतःकरणात. असे प्रेमळ असणारे भाऊ हे सर्व समाजाचा आधारस्तंभ होते आणि सर्वांवर माया करणारे मायबाप होते. ज्ञानेश्वरांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायातील 345 क्रमांकाच्या ओवी सांगितलेले आहे, मारिता जीव होय जीवा, तेने मारिता तो आपुला, ऐसा न विचारिता मूढ चपला, दंडुके होणे. पहा, जर कोणी दुसऱ्याला मारत असेल तर तो दुसऱ्याला मारत नाही, तो स्वतःलाच इजा करत असतो. त्याला वाटते की आपण दुसऱ्याला मारत आहे, पण तसे नसते, तो प्रत्यक्षात स्वतःलाच इजा करत असतो. पण जो माणूस मूर्खपणाने विचार न करता रागाच्या भरात हिंसाचार करतो तो वाईट माणूस असतो. तेव्हा दुसऱ्यांना उगीच त्रास देऊ नका आणि दुसऱ्यांना जर त्रास दिला तर त्याचा भोग हा स्वतःलाच भोगावा लागतो, असं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 16व्या अध्यायातील 2 क्रमांकाचा श्लोक आहे. तो श्लोक अहिंसेवर आधारलेला आहे. या श्लोकामध्ये परमेश्वर परमात्मा भगवंत उपदेश करत आहेत आणि सांगत आहेत, अहिंसा सत्यम अक्रोध सत्यागः शांतिरपैशुनम दया भूतेष्व लोक पत्वम मार्दवम हिरचापलम. अहिंसा, सत्य, क्रोध यांचा त्याग, शांतता, दया भाव, लोभाचा अभाव आणि विनम्रता या सद्गुणांनी मनुष्याचे जीवन सुसंस्कृत
होत असते असं स्वतः भगवंत अर्जुनाला उपदेश करताना श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगत आहे। तेव्हा असेच एकदा भाऊंना एका भक्ताने विचारले, भाऊ खूप राग येतो मला, काय करावं बरं, माझा राग तर जातच नाही। तेव्हा हसत हसत भाऊ त्या भक्ताला म्हणाले, अरे मग काय कर, तर एक पाण्याचा हंडा घे आणि तो डोक्यावर ठेव। तेव्हा भक्त भाऊंना म्हणतो, कसा भाऊ, तसे केल्याने काय होईल? तेव्हा भाऊ म्हणतात, एक तर तुझा राग शांत होईल आणि जर राग शांत झालाच नाही तर त्याच पाण्याने तू आंघोळ करशील, असा दुसरा फायदा होईल। अशा प्रकारे भाऊ अतिशय प्रेमाने आणि हसत लोकांना शिक्षण देत होते, समजावून सांगत होते। 1952 सालची एक गोष्ट आहे। एक गाव आहे आणि त्या गावामध्ये अशी घटना होत आहे की तेथे बाप आणि मुलगा म्हणजे वडील आणि त्यांचा मुलगा यांची गाठभेट होत नाही। गाठभेट होत नाही म्हणजे काय? ते काही गावाला जातात का? तसे नाही, तर ज्यावेळी एखादी महिला ही गरोदर राहते त्याच वेळी ती महिला किंवा तिचा पती या दोघांपैकी एक जणाचे निधन होत असे। म्हणजे मुलगा जन्माला आला तर वडील राहत नसत आणि जर वडील राहिले तर तो मुलगा गर्भातच आईच्या पोटात मरण पावत असे। अशी घटना त्या गावात होत असे। 1952 सालची गोष्ट आहे। तेव्हा या गावातील लोक कंटाळले होते आणि हे असे का होते, कोणाला सांगावे असा प्रश्न सर्व नागरिकांना पडला होता। काय करावे म्हणून एकदा त्यांनी काय केले, एकदा त्यांनी त्या गावातील लोकांनी ठरवले की आपण आता श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे जाऊ आणि संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांना सांगूया की आमच्या गावामध्ये ही अशी घटना होत आहे, मग काहीतरी उपाय करता येईल का? तेव्हा सर्वजण मिळून श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे गेलेले आहे। पुढे त्यांच्या गावामध्ये सप्ताह आहे आणि तो सप्ताह आहे अक्षय तृतीयेपासून सुरू होणारा। वैशाख महिन्यात येणारी जी अक्षय तृतीया आहे या दिवशी सप्ताहाला सुरुवात होत आहे आणि भाऊंना सुद्धा आमंत्रण देण्यासाठी ही मंडळी गेलेली आहे। मग भाऊ सप्ताहासाठी आलेले आहेत। अक्षय तृतीयेपासून पौर्णिमेपर्यंत हा सप्ताह चालू आहे। सप्ताहामध्ये सकाळपासून विष्णू सहस्रनाम, काकडा आरती, हरिपाठ, नामस्मरण, भजन, प्रवचन, कीर्तन आणि सर्व श्रवण मनन चिंतन हरीचं नामस्मरण सुरू आहे। अखंड वीणा उभा आहे। मग स्वतः संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांचे काल्याचे कीर्तन झालेले आहे आणि सप्ताहाची समाप्ती पौर्णिमा या दिवशी झालेली आहे। याच वेळी श्री क्षेत्र भगवानगड येथून संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा देखील या काल्याच्या कीर्तनासाठी आलेले आहेत। दोन महात्म्यांची गाठ पडलेली आहे आणि सप्ताह संपल्यानंतर पुन्हा सर्वजण एकत्र बसलेले आहे आणि हाच पिता पुत्र भेट होत नाही हाच विषय नागरिकांनी पुन्हा एकदा संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज आणि
संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या कानावर घातलेला आहे, चर्चा झालेली आहे। आणि त्या दिवशी संत श्रेष्ठ भगवान बाबा आणि संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांनी तेथेच थांबण्यासाठी सांगितले आहे, ते तेथेच थांबले आहे। रात्रीचे 10 वाजले आणि संत श्रेष्ठ भगवान बाबा यांनी संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांचे दर्शन घेतले। भाऊंना सांगितले, भाऊ तुम्ही येथेच बसा आणि अखंड जप करा। भाऊंबरोबर त्याच गावातील 100-200 नागरिक सुद्धा होते। सर्वजण तेथेच बसले। सर्वांनी जप नामस्मरण सुरू केलेलं आहे। भाऊंचे दर्शन घेऊन भगवान बाबा निघालेले आहेत त्या गावामध्ये। तेव्हा भाऊ म्हणतात, भगवाना सावध रीतीने जा हो, जपून ये। तेव्हा भाऊंना बाबांनी सांगितले, माझ्याकडे कुणीही यायचं नाही, मी पुन्हा येतो। भगवान बाबांनी चौकटीची लाल शाल खांद्यावर घेतलेली आहे, पायामध्ये खडावा घातलेले आहेत आणि हातामध्ये बॅटरी घेतलेली आहे आणि ते त्या गावातील त्या वाड्यामध्ये निघालेले आहे। वाडा खूप मोठा आहे। वाड्याच्या भिंतींवरून बैलगाडी चालत असे एवढ्या रुंद रुंद त्या वाड्याच्या भिंती आहेत आणि एकटे संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा त्या वाड्याकडे गेलेले आहेत। 10 वाजता निघालेले संत श्रेष्ठ भगवान बाबा येईनात। भाऊ सुद्धा काळजीत लागलेले आहेत। अखंड जप चालू आहे, नामस्मरण चालू आहे, परंतु भाऊंच्या हृदयाची धडधड वाढलेली आहे। भगवान अजूनही येईना म्हणून सर्वांनाच काळजी लागलेली आहे। भगवान बाबा जाऊन 5 तास झाले, अजूनही येईना। तेवढ्यात 3 वाजता बॅटरीचा उजेड दिसलेला आहे आणि सर्वांनी संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या नावाचा जय जयकार केला आहे। संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय, संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय। आणि बाबा त्या वाड्यातून गावामध्ये आलेले आहेत आणि बाबांनी सांगितले, भाऊ तुमच्या जपाच्या नामस्मरणामुळे आता सर्व आपत्ती संपलेली आहे। आता पुढे असे कधीही घडणार नाही। हा महिमा फक्त नामस्मरणाचा आहे, फक्त नामस्मरणाचा आहे। म्हणजे पहा, हे संत आहेत आणि ते जरी आपण काम केले तरी ते काम तुमच्यामुळे झाले असे म्हणणारे, दुसऱ्यांना मोठेपण देणारे हे संत आहेत। परमेश्वराचे नामस्मरण केल्यामुळे त्या वाड्यातून ते संकट गेलेलं आहे, त्या गावातलं संकट गेलेलं आहे असं आता या संत महात्म्यांनी सांगितलं आहे। पहाटेची वेळ आहे आणि सर्वांनी स्नान केलेलं आहे, देवाला दुग्धाभिषेक केलेला आहे आणि तेथे विष्णू सहस्रनाम, काकडा भजन, हरिपाठ झालेलं आहे। पुन्हा प्रवचन झालेलं आहे, कीर्तन झालेलं आहे। सर्वांनी संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज आणि संत श्रेष्ठ भगवान बाबा यांचे दर्शन घेतलेले आहे आणि भाऊ आणि बाबांनी सर्व नागरिकांना सांगितलेले आहे की आता घाबरायचे काही कारण नाही। आता इथून पुढे तुमच्या गावावरची जी आपत्ती होती ती निघून गेलेली आहे। आता तुम्ही अंधश्रद्धा बाळगू नका आणि नवस सायास करू नका, अंगारे धुपारे करू नका। इथून पुढे काहीही होणार नाही आणि नवल घडलेले आहे, तिथून पुढे त्या गावामध्ये पुन्हा तसे कधीही झाले नाही, कधीही झाले नाही असे हे संत आहेत, असे हे संत श्रेष्ठ आहेत। त्याच गावातील एक तरुण शिक्षणासाठी 2-3 वर्षे बाहेर होता आणि 2-3 वर्षांनी आल्यानंतर
वडिलांना म्हणतो कसा, आता मी परत आलोय ना. वडील म्हणतात, हो हो, आता तू परत आलास, आता माझी भरपूर सेवा कर. सेवा कर, पण मोबाईल बाजूला ठेवून कर. असा मोबाईल सारखा खेळत जाऊ नको. तेव्हा मुलगा सुद्धा विनोदाने म्हणतो, आपण यावर नंतर विचार करूया, आपण यावर नंतर विचार करू. तुमचा मोबाईल तुम्ही एकदा बाजूला ठेवा, मग आपण यावर पाहू. असा दोन पिता पुत्रांचा हसून बोलणे सुरू आहे. अशा प्रकारे या गावातील लोक आता आनंदाने राहत आहेत, असे हे संत श्रेष्ठ आहे. म्हणजेच ज्या मुलावर पित्याची छाया नव्हती, त्या गावावर जे संकट होतं ते भाऊ आणि बाबांनी दूर केलेलं आहे. तेव्हा पहा आता भाऊ बाबांनी काय केलं आहे. दूर होती पित्याची छाया, मुलगाही होता वेगळा, काळाने आणले अंतर, दैवाने दिला हताश दुरावा, संत आले प्रेम घेऊन, मनामध्ये सत्य चेतवून, दूर जाईल दुःखाचा धूर, मायेने जुळेल नात्याचा पूल, श्रमाने वसुवाडा फुलविला, स्नेहाचा दिवा प्रज्वलला, विखुरलेले हात जोडले गेले, हृदयात प्रेम जडले. असे हे संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज आणि संत श्रेष्ठ भगवान बाबा यांनी या गावावरचं संकट हे स्वतःच्या बुद्धीने, कौशल्याने आणि देवावरच्या भक्तीने, नामस्मरणाने दूर केलेलं आहे आणि तेथील जनतेला, नागरिकांना सुखी केलेलं आहे, असे हे संत आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायातील 149व्या ओवीमध्ये सांगितले आहे, जीवी जीवा जेवी तसे, तेने होई समरस, तैसा तोही स्वये मिळे, एक जीव तो होय. जो दुसऱ्याच्या मनाचा विचार करतो तो स्वतःच्या त्या भावनेत मिसळतो. अशा प्रकारे दोन भक्त आत्मे एक झाले, दोन संत एक झाले आणि त्यांनी हे एकमेकाच्या मदतीने कार्य केलेलं आहे. त्यांनी दोघांनी मिळून हे कार्य करून ते गाव सुखी केलेलं आहे. त्या गावातलं संकट हे दूर लोटलेलं आहे. असे हे दोन संत आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवंताने श्रीकृष्णाने सांगितले आहे, 13व्या अध्यायातील 28 क्रमांकाचा हा श्लोक आहे. त्यामध्ये परमेश्वराने एकता काय आहे त्या एकतेचे महत्त्व सांगितलेले आहे. भगवंत परमात्मा म्हणत आहेत, समं सर्वेषु भूतेषु तिष्ठतं परमेश्वरं, विनश्यस्व विनश्यन्त या पश्यति स पश्यति. म्हणजे जो सर्व सजीवांमध्ये समान रूपाने परमेश्वराला पाहतो तोच खरे पाहता शरीराच्या विनाशाकडे पाहत नाही, तर आत्म्याकडे पाहत असतो, आत्म्याचा विकास करत असतो, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी सर्व समाजाला संकटातून मुक्त केलेलं आहे. संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांचे कार्यच असे आहे, अविट कार्य आहे, सर्वांना गोडी लागणारे असे कार्य आहे. अनिष्ट रूढी परंपरा यांना मूठ माती देण्याचं काम या संतांनी केलेलं आहे. आणि त्यांनी जे अज्ञानी समाज आहे त्या समाजाला उपदेश करण्यासाठी, त्यांचा मार्ग सुकर होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. समाजासाठी कार्य करताना ऊन वारा पाऊस चिखल कशाचीही तमा बाळगलेली नाही आणि अखंडपणे त्यांनी कार्य केलं आहे. आपण मागे एका भागात पाहिलं होतं की भाऊंनी पशुहत्या बंद केलेल्या आहेत. असाच एक प्रसंग आहे. श्री क्षेत्र मोठादेवी येथे सुद्धा भाऊंनी पशुहत्या बंद केलेली आहे. पशुहत्या
बंद करायची, परंतु रेणुका माता म्हणजेच श्री क्षेत्र मोहटादेवी येथील माता, तेथील भक्तगण खूप मोठा आणि तेथे त्यावेळी पशुहत्या होत असे, बकरे आणि कोंबडे यांची हत्या होत असे, रेणुका मातेला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जात असे. अनेक वेळा सांगितले, परंतु काहीही फरक पडत नव्हता, काहीही उपयोग होत नव्हता. काय करावे काय करावे. मग भाऊंनी असे बोर्डच लावले, फलक लावले की जो कोणी पशुहत्या करेल, प्राण्याचा बळी देईल, त्याच्या घराचा बळी जाईल, असं भाऊंनी बोर्ड लावले. खाली त्यांचं नाव लिहिलं, वामन भाऊ म्हणून. आता समस्त परिसराला भाऊंची वाचासिद्धी माहीत आहे आणि भाऊंनी स्वतः ते फलक हे रेणुका मातेच्या म्हणजेच मोहटादेवीच्या परिसरात लावलेले सर्वांना समजलेले आहे. आणि काय आश्चर्य झाले, तेथून पशुहत्या ही कायमची बंद झालेली आहे. का? कारण ते शब्द आहेत संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांचे. जर आपण भाऊंचे ऐकले नाही तर भाऊंनी सांगितले आहे की घराचाच बळी जाईल, तर सर्व परिसराला माहीत आहे. जर भाऊंचे ऐकले नाही तर आपलं घर आणि घरातील माणसं शिल्लक राहणार नाहीत. ही भीती लोकांच्या मनावर आली आणि पशुहत्या बंद झाली. मग भाऊंनी सांगितले की तुम्ही गोड नैवेद्य मातेला अर्पण करा, पुरणपोळी अर्पण करा आणि आता येथील प्रथा ही बंद करा. त्यावेळी सर्वांनी भाऊंचे म्हणणे ऐकलेले आहे आणि अशा प्रकारे श्री क्षेत्र मोहटादेवी येथील ती हत्या, पशुहत्या ही कायमची बंद झालेली आहे. जी रूढी परंपरा लोकांच्या मनावर ठसलेली होती ती समूळ नष्ट झालेली आहे. ती संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराजांमुळे बंद झालेली आहे. तेव्हा मराठी श्लोक आहे, हे भाऊंचे कार्य कसे आहे ते या श्लोकामध्ये सांगितलेले आहे. मोहटादेवीच्या क्षेत्री प्राण्यांचा होता बळी, दयेचा अभाव पाहुनी भाऊंचा संताप होई. शिकवले प्रेम सांगितली दया, पण कोणी नायके नावाच्या. शेवटी भाऊंनी ताठ मानेने घेतली सत्याचीच कक्षा. जो जीवाचा देईल बळी, त्याच्याच घराचा जाईल बळी. वाचा सिद्धीच्या प्रभावाने संपूर्ण परिसर घाबरला. मग थांबली ही क्रूर प्रथा, दयेचा अंकुर अंकुरला. अहिंसेच्या त्या महान दिव्या भाऊंनी प्रेमाने प्रज्वलला. अशा प्रकारे अहिंसेचा दिवा भाऊंनी प्रज्वलित केलेला आहे. हिंसा ही मुळापासून नष्ट झालेली आहे. सर्वजण आता हिंसा करण्यापासून परावृत्त झालेले आहेत. अशी वाचासिद्धी संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांची आहे आणि अशा प्रकारचे कार्य संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांचे आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी अहिंसेचे महत्त्व हे सांगितलेले आहे. 13व्या अध्यायातील 350 क्रमांकाची ही ओवी आहे आणि त्यामध्ये सांगितलेले आहे, परी कसायांची मी हिंसा, तेने करील सांडिले वंशा. ऐसे तया खचितची म्हणे, ऐका जाना. म्हणजे जो हिंसा करील त्याच्या संपूर्ण वंशावर परिणाम होतात, म्हणून हिंसा सोडून द्या आणि करुणा राखा, असं ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सांगितलेलं आहे, उपदेश केलेला आहे. श्रीमद भगवत गीतेमध्ये परमेश्वराने, परमात्म्याने, भगवंताने, श्रीकृष्णाने आपल्याला अहिंसेचं महत्त्व सांगताना 16व्या अध्यायातील 2 क्रमांकाचा श्लोक आहे, त्यात सांगितले आहे, अहिंसा सत्य क्रोधाचा त्याग, शांतता दयेचा भाव.
अहिंसा सत्य क्रोध त्याग शांता तर दया भूतेष्वलोलुप्तम मार्दम हिरचापलम. म्हणजेच हा जो अहिंसा सत्य आणि क्रोध यांचा भाव आहे, दयेचा अभाव आहे आणि विनम्रता या गुणांनी जीवन सुसंस्कृत होत असतं, संपन्न होत असतं असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. तेव्हा ह्या प्रकारानंतर एक भक्त हा भाऊंना हसत हसत विचारत आहे, भाऊ तुम्ही हे असे बोर्ड मोठा देवीच्या परिसरात का लावलेत बरे? तेव्हा भाऊ म्हणतात की अरे तुम्हाला तोंडाने सांगून समजेना झालं, तुम्ही ऐकेना झाले, मग मी काय करू? म्हणून मी हे असे फलक लावले, मी हे असे बोर्ड लावले. मग भक्त म्हणतो, हो भाऊ त्यामुळेच आता आम्ही सुधारलो आहोत. तेव्हा भाऊ म्हणतात, मग तुम्हाला चांगले सांगितलेले, तोंडाने सांगितलेले कळले नाही, तेव्हा मी ज्यावेळी तुम्हाला दम दिला आणि घराचा बळी जाईल या भीतीने मात्र तुम्ही आता ते काम सोडून दिले आहे, हे मला समजले आहे, असं भक्त आणि संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांचं बोलणं झालेलं आहे. अशा प्रकारे अनेक दृष्टांत हे संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्या जीवनचरित्रात आहेत. त्यापैकी हे काही दृष्टांत आहेत. त्या दृष्टांतात आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील ओव्या आणि श्रीमद भगवद्गीतेतील श्लोक यांचे प्रमाण सुद्धा पाहिले आहेत. म्हणजे संत जे कार्य करत आहेत ते कार्य हे परमेश्वराच्या कृपेने होत असते. संतांना जी बुद्धी असते ती देवाचीच बुद्धी असते आणि त्या बुद्धीने संत हे समाजासाठी कार्य करत असतात. कारण संत हे समाजासाठीच पृथ्वीवर अवतरलेले आहेत. देवाचे अपुरे राहिलेले कार्य करण्यासाठी हे संत पृथ्वीवर अवतार घेत असतात. म्हणून ते समाजासाठी मार्गदर्शक असतात आणि उद्बोधक असतात. अशा प्रकारे भाऊंचे कार्य हे चालू आहे. असाच एक वेळचा प्रसंग आहे आणि तेथे सप्ताह आहे, कीर्तन उभे राहिलेले आहे. तेव्हा भाऊ म्हणतात, अरे कीर्तन करणारे तर इथे खूप जण आहेत, मग आज कोणीतरी कीर्तन करा. पण भाऊंची वाणी ऐकण्यासाठी लोक आतुरलेले असत आणि सर्व जणांनी आग्रह केला, भाऊ तुमचेच कीर्तन होऊ द्या, आम्हाला तुमच्याच वाणीतून ऐकायचे आहे, तुम्हीच कीर्तनासाठी उभे राहा. भाऊंची तब्येत थोडीशी अस्वस्थ झालेली आहे आणि तेव्हा काही जण सल्ला देतात, खुर्चीवर बसा आणि कीर्तन करा, पण आम्हाला तुमच्या तोंडाने कीर्तन ऐकायचे आहे. तेव्हा नाईलाजाने आणि सर्वांच्या आग्रहाखातर भाऊ कीर्तन करण्यासाठी उभे राहिलेले आहेत, खुर्चीवर बसलेले आहेत आणि आज भाऊ खुर्चीवर बसून कीर्तन करत आहेत. त्यांनी कीर्तन सुरू केलेले आहे आणि कीर्तनासाठी अभंग घेतलेला आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो,
आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, सकळ सांगावी विनंती माझी, सकळ सांगावी विनंती माझी। अंतकाळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठो आम्हास पावला। उडी सहित झाला गुप्त तुका, उडी सहित झाला गुप्त तुका। आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, सकळ सांगावी विनंती माझी, सकळ सांगावी विनंती माझी। होय, असा शेवट असणारा हा अभंग आज संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांनी घेतलेला आहे आणि ते म्हणतात, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, सकळ सांगावी विनंती माझी। हे संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांचं शेवटचं कीर्तन ठरलेलं आहे। कीर्तन रंगात आलेलं आहे, कीर्तन रंगात आलेलं आहे। खुर्चीवर बसून कीर्तन करणारे संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे कीर्तन रंगात आल्यानंतर केव्हा उभे राहिले हे त्यांनाही समजले नाही आणि जोशपूर्ण वातावरणात कीर्तन चालू होते। अचानक काय झाले, अचानक काय झाले, भाऊंचा तोल जाऊ लागला, भाऊंचा तोल जाऊ लागला। तेव्हा भजनी असणारातील एक जण जो भाऊंचा सेवक असे तो भाऊंना म्हणतो कसा, भाऊ काय दशा करून घेतलीत, भाऊ थांबा तुम्ही, भाऊ थांबा तुम्ही, कीर्तन थांबा तुम्ही। तेव्हा भाऊ त्या भजनी माणसाला म्हणतात, नाही, हा संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि मला आता त्या अभंगावर कीर्तन करू दे, त्या अभंगावर कीर्तन करू दे। पुढं भाऊ म्हणत आहेत, पुढं भाऊ म्हणत आहेत, देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, चरणना सोडी सर्वथा, चरणन सोडी सर्वथा, आज आण तुझी पंढरीनाथा, आण तुझी पंढरीनाथा, वदनी तुझे मंगळ नाम, वदनी तुझे मंगळ नाम, वदनी तुझे मंगळ नाम, हृदयी अखंडित प्रेम, हृदयी अखंडित प्रेम, देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, नामा म्हणे केशवराजा, नामा म्हणे केशवराजा, नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव। हा अभंग भाऊंनी घेतलेला आहे
आणि भाऊ म्हणतात, थांबा थांबा, मला कीर्तन करू द्या. म्हणजेच या अभंगातून भाऊंना काय सांगायचंय, तर मी आता ज्या कार्यासाठी मी पृथ्वी तलावर आलो होतो ते कार्य आता माझं झालेलं आहे आणि ह्या विश्वधारणेसाठी जे काही सांगायचं होतं ते सांगून झालेलं आहे. त्या भगवंताचा, त्या परमात्म्याचा, त्या परमेश्वराचा निरोप जो द्यायचा होता तो या विश्वाला आता देऊन झाला आहे आणि त्यासाठीच मी हा देह घेऊन या विश्वात आलो होतो. आता माझं काम झालेलं होतं. मी ज्या अनंतातून आलो होतो त्या अनंतात आता मला पुन्हा विलीन व्हायचं आहे. आता मला पुन्हा अनंतामध्ये जायचं आहे. आता या विश्वात माझं काही उरलेलं नाही. माझं काम सर्व संपलेलं आहे आणि म्हणून आता मी इथून जाणार आहे. हे जे बंध आहेत हे बंध वाढवायचे नाहीत. ते बंध वाढवण्यामध्ये अर्थ नाही. आता निरोप द्यायचा आहे आणि निरोप घ्यायचा आहे. तुम्ही जर एखाद्या घरी काही निरोप घेऊन गेलात तर तेथे फार काळ थांबता का? नाही ना. तो निरोप दिल्यानंतर तुम्ही पुन्हा माघारी येताना तसेच आहे. तुम्हाला जो निरोप द्यायचा होता तो निरोप मी दिलेला आहे आणि आता तो निरोप देऊन झालेला आहे. मी आता पुन्हा जात आहे. मी आता पुन्हा जात आहे. भाऊ कीर्तन करता करता तेथेच चक्कर येऊन खाली पडलेले आहेत. तेथे चक्कर येऊन खाली पडलेले आहेत. तेव्हा सर्व जमलेल्या नागरिकांनी त्यांना दवाखान्यात नेण्याचे ठरवले आणि त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये बीड येथे सिव्हिल हॉस्पिटलला नेलेले आहे. भाऊंना त्रास झाल्यामुळे आता हॉस्पिटलमध्ये नेलेला आहे. त्यांनी जो परमेश्वराचा, योगेश्वराचा निरोप होता तो या समाजाला दिलेला आहे, विश्वाला दिलेला आहे, जगाला दिलेला आहे आणि त्यांचं जे काम होतं, जे त्यांना परमेश्वराने दिलेलं काम होतं ते सर्व झालेलं आहे. ते काम मंजूर झालं आहे आणि आता त्या कामाची अनंत बीजे ही आलेली आहेत, पेरलेली आहेत, रोपलेली आहेत. म्हणून आता नीतिशास्त्र सांगितल्यानंतर मला इथे थांबायचं नाही. हे जग निर्भर कसं होईल, त्याच्यात एकात्मभाव कसा नांदेल, तेथे सुखाचा ठेवा कसा लाभेल, हेच मला पाहिजे होतं. हेच माझं अवतार कार्य होतं आणि ते लपलेलं रहस्य ह्या समाजाला सांगायचं होतं. ते काम मी आता पूर्ण केलेलं आहे. आता श्री गुरु गहिनीनाथ महाराज यांच्या कृपेने सर्व काम झालेलं आहे आणि मला आता इथे घोटाळायचं नाही. मला आता इथे थांबायचं नाही. मी आता इथे थांबणार नाही. सावळ्या रूपातला परब्रह्म हा आता भाऊंना सोडणार नाही. आता भाऊंना सोडणार नाही असं सगळ्यांना वाटलेलं आहे. तो सावळ्या रूपातला परमात्मा आता भाऊंना बोलवून घेईल आणि त्यांच्या निडळावर कोटी कोटी चंद्राचा प्रकाश असल्यासारखं दिसत होतं आणि आता सर्वांनाच वाटत होतं की आता भाऊ थांबणार नाहीत. आता भाऊ थांबणार नाहीत. कारण तशी परिस्थिती होती. मृत्यू नाही तर मृत्यू सदृश्य ती अवस्था झालेली होती आणि भाऊंचं सर्व शरीर निश्चेष्ट झालं होतं आणि आता श्वास सुद्धा थांबतायत की काय असंच वाटत होतं. पण झाले काय? कालच श्री क्षेत्र भगवानगड येथून महंत असणारे भीमसिंह महाराज भेटायला आले होते आणि ते भाऊंना आठवलं, त्या अवस्थेमध्ये आठवलं आणि भीमसिंह महाराजांनी सांगितलं होतं, भाऊ बाबांची पुण्यतिथी आहे, भाऊ बाबांची पुण्यतिथी आहे
हे संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांना त्या अवस्थेत आठवलेलं आहे. प्रत्यक्ष काळ आलेला आहे, यम आलेला आहे, परंतु भाऊंनी त्या काळाला मागे परतवलं आहे, यमाला मागे परतून पाठवलं आहे आणि भाऊंचं शरीर सचेतन झालं आहे. भाऊंचं शरीर सचेतन झालेलं आहे. भाऊ हे श्वास घेऊ लागलेले आहेत. भाऊ श्वास घेऊ लागलेले आहेत. हा एक चमत्कारच झाला आहे. सर्व डॉक्टर आणि इतर जो दवाखान्यातील स्टाफ आहे, सर्वांना आश्चर्य वाटलं आहे, सर्वांना नवल वाटलं आहे. काय झालं असावं, काय झालं असावं? भाऊंचा प्राण जाता जाता परत कसा आला असावा? भाऊंचा प्राण जाता जाता परत कसा आला असावा? संत श्रेष्ठ भगवान बाबा यांची पुण्यतिथी आहे आणि आता मी 8 दिवस जाणार नाही असं भाऊंनी सांगितलं. आणि भाऊंनी आता हरिभक्त परायण गोरक्षनाथ महाराज आणि हरिभक्त परायण पुंडलिक महाराज यांच्याकडे पाहिलेलं आहे. तेव्हा दोघेही स्पुंदून रडताना भाऊंना दिसत आहेत. ते म्हणतात की मी आता थांबलेलो आहे, मी आता थांबलेलो आहे. पहा, त्या यमाला, त्या काळाला भाऊंनी मागे परतून लावलेलं आहे. म्हणजे हा एक भाऊंचा दृष्टांत आहे. श्री वामन भाऊंनी मृत्यू थांबविला, श्री वामन भाऊंनी मृत्यू थांबविला, भक्ती सेवेचा दिवा जळविला, भक्ती सेवेचा दिवा जळविला. भगवान बाबांच्या पुण्यतिथीला, भगवान बाबांच्या पुण्यतिथीला प्रभू संमतीने आयुष्य वाढविला, प्रभू संमतीने आयुष्य वाढविला. हो, प्रभूनी, परमात्म्याने भाऊंच्या शरीराला आयुष्य वाढवण्यासाठी संमती दिली, परवानगी दिली आणि भाऊंनी त्या यमाला मागे परतवून लावले, मागे हटवलेले आहे आणि थांबवलेले आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये माऊली ज्ञानेश्वर सांगत आहेत 11व्या अध्यायातील 492 क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊली सांगतात, जेणे देह सोडून जाई तेने ते वरी तयाची ठाई, जे साधक चित्त प्रसन्न ते मुक्तीचे अनुमोदन. म्हणजेच जो भक्त देह त्याग करतो तो भगवंताच्या इच्छेप्रमाणे मुक्त होत असतो. भक्ताचं मन प्रसन्न असेल तर मुक्तीचा आनंद सुद्धा अनुभवता येत असतो. अशा प्रकारे माऊलींनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे. श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवंत परमात्मा परमेश्वर श्रीकृष्ण आपल्याला उपदेश करताना 8व्या अध्यायातील 6 क्रमांकाच्या श्लोकात सांगत आहेत, यम यम वापी स्वरम भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वैती कौंतेय सदा तद्भाविताः. म्हणजेच एखादा मनुष्य ज्या भावनेने देह त्याग करतो त्याच भावनेनुसार तो पुढे जात असतो. त्यामुळे भगवंताची भक्ती करत असलेला भक्त त्यांच्याच चरणी स्थान प्राप्त करत असतो. भाऊंची भक्ती ही महान आहे आणि म्हणून भगवंतांनी भाऊंना हे असं वरदान दिले आहे. भगवंतांनी भाऊंना हे असं वरदान दिलेले आहे. 8 दिवस झाले आणि भाऊ तेथेच दवाखान्यात आहेत. सिव्हिल हॉस्पिटल बीड येथेच दवाखान्यामध्ये भाऊ उपचार घेत आहेत आणि आता भाऊ हे पुन्हा एकदा त्याच मरणाच्या अवस्थेत आलेले आहेत. त्या 8 दिवसाच्या कालावधीत हरिभक्त परायण गोरक्ष महाराज आणि हरिभक्त परायण पुंडलिक महाराज हे भाऊंना म्हणतात, भाऊ भाऊ तुम्ही गेल्यावर आमचे काय होणार हो भाऊ? आम्ही सुद्धा मृतवत होणार ना हो? आमच्या तोंडावरून, आमच्या पाठीवरून कोण हात फिरविल?
भाऊ आता आमचे कसे होणार? पहा, ज्या गोरक्षनाथ महाराजांना आईची सावली सुद्धा माहीत नाही, एवढ्या लहानपणापासून भाऊंनी सांभाळलेले आहे आणि फक्त माझ्या गोरक्षाला करमणार नाही म्हणून पुंडलिकालाही बरोबर वारकरी शिक्षण संस्थेत पाठवलेले आहे. गोरक्षनाथ महाराज आणि पुंडलिक महाराज यांना भाऊ माझे 2 लाल आहेत असंच म्हणत, हो ते माझे 2 लाल आहेत असंच म्हणत आणि आता माझ्यानंतर माझ्या या 2 लाल या गादीवर बसतील असं भाऊंनी सांगितलेलं होतं. दोघेही महाराज हे स्पुंदून रडत होते. भाऊ आता आम्हाला कोण राहणार, आमची छत्रछाया हरपून जाणार, आम्ही आता काय करावं भाऊ, आम्ही सुद्धा आता मृतवत झालेलो आहोत. आणि तेव्हा भाऊ तेथे असणाऱ्या सेवकांकडे आणि पुंडलिक महाराज आणि गोरक्षनाथ महाराजांकडे पाहतात. तेच तेज तोंडावर आहे आणि भाऊ म्हणतात, तुम्हाला काहीही कमी पडणार नाही, रडू नका, दुःख करू नका, तुमचे चांगले होईल, कशाची कमी पडणार नाही. आता त्यांनी विठ्ठलाशी परमात्म्याशी संवाद साधलेला आहे. वासुदेव केशव विठ्ठल नामस्मरण चालू आहे आणि भाऊ आता हे जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यांनी सर्व श्वास बंद करून घेतलेला आहे. त्यांनी आता विठ्ठलाला आलिंगन दिलेले आहेत आणि आता भाऊ त्या विठ्ठल रूपात विलीन झालेले आहेत. त्या विठ्ठल रूपामध्ये भाऊ विलीन झालेले आहेत. तो दिवस आहे 24 जानेवारी 1976. या दिवशी भाऊ विठ्ठल रूपात विलीन झाले आणि पौष वद्य अष्टमी वार शनिवार 11:30 झालेली आहे. भाऊ या जगाचा निरोप घेऊन आता वैकुंठात गेलेले आहेत. त्यांनी वैकुंठ गमन केलेलं आहे. आता सर्व लोक, सर्व जनता ही पोरकी झालेली आहे. एकच हलकल्लोळ झालेला आहे. बातमी बाहेर कळालेली आहे आणि सर्वजण मोठमोठ्याने टाहो फोडत आहेत, आक्रोश करत आहेत आणि रडत आहेत. कोणाला काहीही कळेना आता काय झाले, आता काय झाले असं सर्वजण म्हणत आहेत. आणि आता भाऊ ये लोकाची यात्रा संपून परलोकात गेलेले आहेत, वैकुंठात गेलेले आहेत. तेव्हा सर्वांना अतिव दुःख झालेलं आहे. एक योगी लुप्त झाला आहे. मराठीमध्ये एक श्लोक आहे. योगीच्या मृत्यूवर हा एक विचार आहे. योगी जाणे दिव्य मार्गी, तेजोमय त्या धामात, पुनर्जन्मन त्याला येई, मुक्त होई तो परमसत्ता. उत्तरायण शुभ काळ, तिथे मृत्यू ही लाभदायी, ब्रह्मसत्ता होई प्राप्त, योगी पुरुष सिद्ध जई. म्हणजेच भगवत गीतेमध्ये सुद्धा ही जी वेळ आहे ही योग्यांच्या मरणाची वेळ आहे असं सांगितलेलं आहे. आणि तीच वेळ संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराजांनी साधलेली आहे. आणि त्यांनी उत्तरायणात त्यांनी इहलोकीची यात्रा संपवलेली आहे. आता त्यांना पुनर्जन्म कधीही मिळणार नाही. ते मुक्त झालेले आहेत आणि ते आता आपल्यातून गेलेले आहेत. याचं दुःख सर्वांना होत आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी 8व्या अध्यायातील 220व्या ओवीमध्ये सांगितलं आहे. सूर्य उत्तरायण होई, तेने जावे ते परिपती,
योगी ऐसे जाणती अवगतीची, म्हणजे जेव्हा सूर्य उत्तरायणात जातो तेव्हा योगी पुरुष हा ब्रह्म मार्गास जातो. हा मार्ग त्याला अवगतीपासून म्हणजेच पुनर्जन्माच्या या चक्रातून मुक्त करत असतो. भगवद्गीतेमध्ये भगवंताने परमात्म्याने 8व्या अध्यायातील 24 क्रमांकाच्या श्लोकात सांगितलं आहे. श्रुती परेण विज्ञानम तेजा प्रकाशमुत्तमं प्रयाते गच्छति ब्रह्मविद जनकात्मज. योगी पुरुष जो आहे हा दिव्य ज्ञानाने युक्त असतो आणि आत्मसाक्षात्काराने तो संपन्न असतो. तो शुभ वेळी म्हणजेच उत्तरायण शुक्ल पक्ष दिवसा आणि अग्नीच्या साक्षीने शरीराचा त्याग करत असतो असं भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. का झाकलिये घटीचा दिवा नेमी जे काय झाला केव्हा तया परी जो पांडवा देह ठेवी. म्हणजे अशा प्रकारे भाऊंच्या देहाचा दिवा हा झाकलेला आहे. ही वार्ता सगळीकडे पसरलेली आहे. सगळ्याचे कंठ वृक्ष झालेले आहेत आणि शब्द फुटेनासे झालेले आहेत. भाऊ 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 कोण होते तर ते जीवनदाते होते. त्यांना सर्वांनी परमेश्वर मानले होते आणि त्यांनी आत्मदृष्टीला वैराग्याची जाग आणणारी त्यांची ज्योत आता मावळली आहे हे सर्वांना कळले होतं. हे अचेतन शरीर ज्यात आता चेतना नाहीत, हे शरीर आता बीडमधून हॉस्पिटलमधून बाहेर काढलेलं आहे आणि एका ट्रकमध्ये ठेवलेलं आहे. तेथून भव्य यात्रा निघालेली आहे. अंत्ययात्रा आहे ती. टाळ मृदुंगाचा गजर आहे आणि त्या गजरामध्ये बीडमधून ती यात्रा निघलेली आहे. सर्वांचे हृदय उचंबळत आहेत आणि सर्वजण मोठमोठ्याने टाहो फोडत आहेत, हंबरडा फोडत आहेत. दुःख झालेलं आहे आणि ते दुःखाचे सुस्कारे टाकत प्रत्येक जण भाऊंचे अंतदर्शन घेत आहे. भाऊंची मूर्ती डोळ्यामध्ये साठवून ठेवत आहे. आता पुन्हा भाऊंचं दर्शन होणार नाही, असा आत्मा आता पुन्हा होणार नाही, हे प्रत्येक जण या ओठातून बोलत आहे आणि प्रत्येक जण हा रडत आहे, स्पंदत आहे. कोणी हा दुःख सहन न झाल्यामुळे जमिनीवर सुद्धा कोसळत आहेत आणि गडबडा लोळून लोक रडत आहेत. भाऊंना शेवटचे पाहण्यासाठी, शेवटचे अंतदर्शन करण्यासाठी सर्व लोक घराबाहेर पडलेले आहेत. एकच गर्दी झालेली आहे. आता ही अंत्ययात्रा श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाकडे निघालेली आहे. गहिनीनाथ गडाचे सर्व रस्ते माणसांनी भरलेले आहेत. जे वाहन मिळेल त्या वाहनाने, वाहन मिळाले नाही तर पायाने लोक श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाकडे येत आहेत. कारण आता भाऊंचे अखेरचे दर्शन घ्यायचे आहे. भाऊंची मूर्ती आता पुन्हा या डोळ्यांना दिसणार नाही याचे दुःख आहे. सर्वजण श्री क्षेत्र गहिनीनाथ गड या ठिकाणी आता येण्यासाठी निघलेले आहेत. गडावर ती अंत्ययात्रा आलेली आहे. गहिनीनाथ महाराजांच्या समाधी समोर आता भाऊंना ठेवण्यात आलेलं आहे आणि तेथे सर्वजण दर्शन घेत आहेत. सर्वांचे डोळे हे अश्रूंनी डबडबलेले आहेत. भाऊंनी श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे झाडे लावली. स्वतः डोक्यावर हंड्याने पाणी त्या झाडांना घातलेलं आहे. तेथे नंदनवन फुलवलं आहे. तीच झाडे आता जणू सुकली आहेत असं वाटत आहे. लतावेली कोमेजून गेलेल्या आहेत. वृक्ष सुकलेले आहेत आणि त्या झाडांवर बसलेले पक्षी देखील हे सुन्न बसलेले आहेत.
जवळ असणारी गाई गुरे यांच्या डोळ्यातून सुद्धा आसवे ठिपकत आहेत. बिचारी मुकी जनावरे दुःखती काय करणार. असा प्रसंग आहे. संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे आता वैकुंठात गेलेले आहेत. हे दुःख आहे आणि हे दुःख कोणी कोणाला सांगायचे आणि कोणी कोणाला आवरायचे हाच प्रश्न आहे. हरिभक्त परायण गोरक्षनाथ महाराज आणि पुंडलिक महाराज हे वेळोवेळी मूर्छा येऊन खाली पडत आहेत. त्यांना बळे सावरले जात आहे आणि दुःखावेग मोठा तीव्र आहे. दुःखावेग मोठा तीव्र आहे. शेवटी आता अंत्यदर्शन घेण्यासाठी लोक सर्व एकत्र जमलेले आहेत. आता हा ज्ञानसूर्य पुन्हा दिसणार नाही. वैराग्य मूर्ती पुन्हा दिसणार नाही. स्वयंप्रकाशी हा तारा आता मावळलेला आहे. वैराग्याची ज्योत आता मावळली आहे असं हा जनसागर म्हणत आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये शोक आहे. ही वार्ता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे आणि ग्रामीण भागातील लोक सुद्धा हे दुःखी झालेले आहेत. जमेल ते श्री क्षेत्र गहिनीनाथगड या ठिकाणी येत आहेत. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून गोरक्षनाथ महाराज आणि पुंडलिक महाराज यांना ठेवलेलं आहे, ठरवलेलं आहे. त्यांच्या गळ्यात माळ घातलेली आहे आणि आता पुढील कार्यक्रम सुरू होणार आहे. नाथांच्या उजव्या बाजूला भाऊंच्या समाधीसाठीची जागा निश्चित केलेली आहे आणि तेथे आता संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांना समाधी द्यायची आहे. भाऊंचा चेहरा कसलाही भाव नाही आणि जणू एक निर्भेळ आनंद भाऊंच्या चेहऱ्यावर आहे असंच दिसत आहे. सुख नाही आणि दुःखही नाही, तर त्याच्या पलीकडचा निर्भेळ आनंद भाऊंच्या पूर्ण चेहऱ्यावर दिसत आहे. हरिभक्त परायण गोरक्षनाथ महाराज आणि पुंडलिक महाराज हे मोठमोठ्याने रडत आहेत आणि ते म्हणतात, भाऊ आता आम्हाला कोण आहे. तुमचं छत्र हरपलं आहे भाऊ, आता आम्ही कसं करावं. पुंडलिक महाराजांनी भाऊंच्या उपरण्याचं टोक घट्ट धरून ठेवलेलं आहे आणि स्पुंदून ते रडत आहेत. भाऊ आता आम्हाला कोण माझे दोन लाल म्हणेल असं ते रडून म्हणत आहेत. आता कायमचे भाऊ आम्हाला तुम्ही मुकले आहात आणि आता पाठीवरून तोंडावरून हात फिरवायला कोणी उरले नाही. हा शोक करत ते दोनही महाराज रडत आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणून झाडांनाही जीव लावणारे हे संत महात्मे आहेत आणि या महात्म्याने आता अखेरचा निरोप घेतलेला आहे. यांनी शस्त्राचा नाही तर शास्त्राच्या आधाराने आपला गड निर्माण केलेला आहे, बांधलेला आहे. पांढरा शुभ्र फेटा भाऊंच्या डोक्यावर आहे, तर हा या जनसमुदायाला जणू संदेश देत आहे की एकमेकाशी गोड वागा, प्रेमाने वागा. कपाळावरचा हा चंदनाचा टिळा, गोपीचंदनाचा टिळा सांगत आहे की परमेश्वराची भक्ती करा, तुम्ही भक्त बना आणि भक्त बना. हाच संदेश या जनसमुदायाला देत आहे. भाऊंच्या पुढे ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे आणि जवळ 2 समया ठेवलेल्या आहेत. भाऊंना उत्तराभिमुख बसवलेलं आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात आता भाऊंना समाधी द्यायची आहे. पेंढीचा आळा जसा निष्ठावा, जसा सुटावा आणि सोसाट्याचा वारा यावा आणि सगळीकडे त्या वाऱ्याने चिपाट अस्ताव्यस्त पसरावीत असं झालेलं आहे. या दुःखरूपी वाऱ्यानं हा समाज अस्ताव्यस्त झालेला आहे. त्या पेंडीच्या
सुटलेल्या आळ्यातून जशी चिपाट अस्ताव्यस्त झाली, तोच प्रकार या जनसमुदायाचा झालेला आहे. कोणी कोणाला आवरायचं हेच कळेनासं झालेलं आहे. समाजाचे असे हे तेजोनिधी दैवत डोळ्याच्या देखत सर्वांमधून निघून गेलेले आहेत आणि आता या जन्मात अशी मूर्ती पुन्हा पाहायला मिळणार नाही. आता या कानास ती गोडवाणी ऐकू येणार नाही, ते उपदेश ऐकू येणार नाही. असंच प्रत्येकाच्या ओठी आहे आणि प्रत्येकाच्या ओठी आहे. हरपले भान झाले उन्मन, सगळ्यांचं भान हरपलेलं आहे आणि आता सर्वजण म्हणतात की आता विठ्ठल विठ्ठल म्हणतच आता आपण जगायचं आहे आणि ते नाम स्मरण घेतलं तरच भाऊंना सुख लागेल. त्यांना समजेल आपण जो समाजाला संदेश दिला तो समाजाने घेतलेला आहे. म्हणून सगळेजण भजन करत आहेत. विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. महासमाधीची तयारी झालेली आहे आणि आता ही महासमाधी घ्यायची आहे. तेव्हा भाऊंचं दर्शन मराठी श्लोकामध्ये भाऊंनी कशी महासमाधी घेतली ते पाहूया. संतांचा उधळला प्रेम सिंधू, भाऊंनी घेतली महासमाधी. गैनीनाथ गड झाला पावन, भक्तांचे वाहू लागले अश्रुधारा. गोरक्षनाथ पुंडलिकनाथ गादीवर आले समर्थ, भक्ती सेवेचा दीप उजळला, गडावर ज्ञान प्रकाश जाहला. म्हणजे आता भाऊंनी समाधी घेतलेली आहे आणि तिथे गोरक्षनाथ महाराज आणि पुंडलिक महाराज हे गादीवर आलेले आहेत आणि भाऊ आता अनंतात विलीन झालेले आहेत, विलीन झालेले आहेत. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे, देह तरी मरणार हा ठाव, जे उदयास्तवी प्रकट, ते नेनती जन्मभूत. शरीर हे मरणार आहे आणि हे सत्य आहे, हे सर्वांना माहीत आहे. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू येणारच आहे. पण हा आत्मा आहे, हा आत्मा कधी जन्मत नाही आणि कधी मरतही नाही. म्हणजेच आत्मा जन्म मृत्यू याच्या पलीकडचा आहे. जो अनादी आहे आणि सनातन आहे त्याला मृत्यू नाही, असा हा आत्मा आहे असं माऊलींनी सांगितलेलं आहे. गीतेमध्ये परमात्मा परमेश्वर एका श्लोकात सांगतात, न जायते म्रियते वा कदाचिन, नायं भूत्वा भविता वा न भूयाः, अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. हा आत्मा कधी जन्म घेत नाही आणि तो कधी मरतही नाही. तो जन्म मृत्यू या चक्रामध्ये, या फेऱ्यामध्ये कधी अडकत नाही. तो अजन्म आहे. आत्मा नाश होत नाही आणि पुन्हा जन्मही घेत नाही असं सांगितलेलं आहे. भाऊंच्या समाधीला अनेक लोक हे मोठमोठ्याने हंबरडे फोडत आहेत, रडत आहेत आणि सगळीकडे दुःख पसरलेले आहे. अशा प्रकारे भाऊ हे अनंतात विलीन झालेले आहेत, अनंतात विलीन झालेले आहेत. भाऊंनी महासमाधी घेतलेली आहे. गैनीनाथ गडावर भाऊंची समाधी, भक्तांच्या हृदयी दाटली व्याधी, प्रेमळ संतांचा झाला विरह, अश्रूंनी भरले आभाळ सगळा परिसर. गोरक्षनाथ पुंडलिकनाथ आले, भक्ती सेवेचे दीप ते उजळले, गादीवर झाले अधिष्ठित, संतांचा वारसा सन्मानित. भाऊंच्या महासमाधीने सर्व भक्तांच्या अंतःकरणाला वेदना झालेल्या आहेत आणि गैनीनाथ गडावर भक्तीचा प्रवाह सुरू झालेला आहे.
भाविक हो, संत वामन भाऊंचे जीवन म्हणजे भक्ती, सेवा आणि त्याग यांचा एक अनमोल असा दीपस्तंभ आहे, दीपस्तंभ आहे, दीपस्तंभ आहे. जरी जरी भाऊंचे वैकुंठ गमन झाले तरी त्यांच्या ज्या शिकवणी आहेत, त्यांचे जे संस्कार आहेत, त्यांचा जो भक्ती प्रवाह आहे, त्यांचे जे उपदेश आहे, त्यांचे जे मार्गदर्शन आहे, ते आजही अखंडपणे सुरू आहे आणि सुरूच आहे. असे हे संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज. जगात कोणीही कायम राहत नाही आणि राहत नसतो, पण कायम काय राहते, कायम काय टिकते, तर केलेली कर्मे आणि दिलेली शिकवण ही कायम राहत असते, शाश्वत राहत असते. म्हणून संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांची शिकवण, केलेले उपदेश हे कायम राहिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपण सर्वांनी या संतांच्या मार्गावर चालायचे आहे. त्यांची जी शिकवण आहे ती आपण आचरणात आणायची आहे आणि आपल्या जीवनाचा एक नवा अर्थ आपण शोधायचा आहे. असे संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज आहेत. हे संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज अशा तऱ्हेने सर्व लोकांना उपदेश करून अनंतात विलीन झालेले आहेत आणि आता श्री क्षेत्र गैनीनाथगड येथे गोरक्षनाथ महाराज आणि पुंडलिक महाराज हे गादीवर आहेत, महंत म्हणून ते बसलेले आहेत. तेव्हा आपण समारोप करण्यापूर्वी एक कविता पाहूया. सर्व संतांची कृपा आमच्यावर राहो, सर्व संतांची कृपा आमच्यावर राहो, भक्तीचा दीप सदैव प्रज्वलित राहो, भक्तीचा दीप सतत प्रज्वलित राहो. संतांचे विचार आम्हा ठाई नांदो, संतांचे विचार आम्हा ठाई नांदो, सर्वांचे जीवन मंगलमय हो, सर्वांचे जीवन मंगलमय हो. अशा प्रकारे संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांच्या जीवनचरित्रावर 5 भागामध्ये आपण प्रवचन रूपी सेवा केलेली आहे. अजाणतेपणी माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल क्षमस्व. संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांचे जीवनचरित्र संपन्न झालेले आहे. तेव्हा बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, गैनीनाथ महाराज की जय, यादव बाबा की जय, संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज की जय, ऐश्वर्य संपन्न संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय, आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.